एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी मी एक सामान्य मुलगी. माझे बॉस राजेश सर म्हणजेच माझं करिअर्स जणू ते हुशार देखणे आणि अत्यंत शिस्तप्रिय आहेत. गेल्या 3 वर्षापासून मी त्यांच्या हाताखाली काम करते. अचानक एका दिवशी त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. प्रिया, तुला प्रमोशन द्यायचं ठरलंय, ते म्हणाले. मी आनंदाने भारावून गेली होती. पण त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते माझं आयुष्यच बदलणार होतं. प्रमोशनच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून जे मागितलं ते कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि भावनिक होतं. माझं नाव प्रिया आहे. पुण्याच्या हिंजवडी भागातल्या त्या काचेच्या भव्य इमारतीत माझं आयुष्य एका लूपमध्ये अडकलं होतं. कॉर्पोरेट विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून अहोरात्र कष्ट करत होती. माझे बॉस राजेश सर हे केवळ या कंपनीचे हेड नव्हते, तर एक कोडे होते. दिसायला अत्यंत रुबाबदार, स्वभावाने शिस्तप्रिय आणि बोलण्यातून थोडे गोड असलेल्या राजेश सरांचे अनेक शब्दांची ऑफिसमध्ये किंमत होती. पावसाळ्याचा तो एक क्षण उदासवाणा मंगळवार होता. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू होता आणि ऑफिसच्या कॅबिनमध्ये वातावरण कमालीचं शांत होतं. राजेश सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं होतं. मी फाईल घेऊन हात केली. त्यांनी त्या फाईल्सकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या टेबलावरची एक फाईल त्यांनी माझ्या दिशेने सरकवली. प्रिया, तुला माहित आहे का, गेल्या 6 महिन्यापासून मी तुझी कामाप्रती असलेली निष्ठा पाहतोय. तू एक उत्तम परफॉर्मन्स आहेस. त्यांच्या शब्दांनी मला थोडं हसू वाटलं, पण त्यानंतर जे वाक्य त्यांनी उच्चारलं त्याने माझ्या कपाळावर आट्या पडल्या. मी तुला प्रमोट करतो आहे प्रिया. तुला सिनियर प्रोजेक्ट हेडची जबाबदारी दिली जाणार आहे. माझा आव आनंदाने गगनात मावेनासा झाला. थँक यू सर, मी खरंच खूप मेहनत घेतली आहे, मी आनंदाने म्हणाले. पण राजेश सरांच्या चेहऱ्यावरच मी तसंच होतं. आनंद साजरा करण्यापूर्वी एक गोष्ट, या प्रमोशन सोबतच तुला एक मोठ्या क्लायंट सोबत काम करायचं आहे. पण ती मीटिंग ऑफिसच्या बाहेर असेल. मला अशा व्यक्तीची गरज आहे जी माझ्या विचारसरणीला पूर्णपणे समजावून घेऊ शकते. तुला माझ्यासोबत काही दिवसांसाठी एका खाजगी ट्रिपवर जावं लागेल. तिथेच आपण या प्रमोशनच्या अंतिम निर्णयावर चर्चा करू. ही तुझ्या करिअरची एक मोठी संधी आहे. पण यात फक्त तुझी कार्यक्षमता नाही, तर तुझी भावनिक गुंतवणूक तपासण्यासाठी सुद्धा आहे. त्याचे ते शब्द कानावर पडले आणि काही क्षण मला काही सुचेना असं झालं. भावनिक गुंतवणूक, बॉस आणि सबऑर्डिनेट यांच्या प्रमोशनसाठी भावनिक गुंतवणुकीची काय गरज? मनात शंकाचं काहूर माजलं होतं. मला माहिती होतं की हे व्यावसायिकदृष्ट्या चुकीचं आहे, पण दुसरीकडे माझं ध्येय होतं. माझ्या करिअरची शिडी याच एका प्रमोशनवर अवलंबून होती. मी जास्त विचार न करता होकार दिला. रात्री घरी गेल्यावर तोच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. राजेश सरांचे ते खोलवर जाणारे डोळे, त्यांचा तो अधिकारवाणीचा बोलण्याचा बाज आणि प्रमोशनचे ते प्रबल. मला वाटलं होतं की एक साधी नोकरी करते, पण त्या दिवशी मला जाणवलं की मी एका खेळाचा भाग बनले आहे, जिथे नियम माझे नसून त्यांचे होते. पुढचे 2 दिवस मी तणावाखाली होती. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या नजरा बदलल्या होत्या. जणू काही त्यांना त्या ट्रिपबद्दल काहीतरी माहिती होतं. राजेश सरांनी बोलताना माझं मन थरथरत होतं, पण चेहऱ्यावर एक प्रोफेशनल मुखवटा होता. ट्रिपच्या आदल्या रात्री मी आरशात स्वतःला पाहिलं. ही मीच का, जी स्वतःच्या स्वप्नासाठी इतकी लाचार झाली आहे? का ही माझी महत्वाकांक्षा आहे? मनात अनेक प्रश्न होते, पण उत्तरांची जागा शून्याने घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश सरांनी गाडी माझ्या घराखाली येऊन थांबवली. त्या काळशार गाडीत बसताना मला असं वाटलं की मी एका स्वातंत्र्याचा बळी देऊन एका
नवीन आणि गुंतागुंतीच्या प्रवासाची सुरुवात करत आहे. गाडी सुरू झाली आणि शहराचा तणाव मागे पडत होता. तशी माझी धडधड वाढत होती. त्या प्रवासात काय वाढून ठेवलं होतं हे मला तेव्हा माहित नव्हतं. गाडी जशी जशी शहराच्या धका धकाधुकीतून बाहेर पडली आणि महामार्गावर आली तशी आतील शांतता अधिकच गट्टी झाली. राजेश सर ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते. अधूनमधून आरशात त्यांची नजर माझ्यावर पडत होती. मला जाणवत होते की ते इथे माझ्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत आहेत. गाडीतलं वातावरण एवढं जड होतं की श्वास घेतानाही मला झोपून घ्यावा लागत होता. प्रिया, तू खूप शांत आहेस, राजेश सरांनी अचानक आवाजाचा पोत बदलत विचारलं. त्यांचा आवाज आता नेहमीसारखा अधिकृत नव्हता. त्यात एक मोकमली मुलायमपणा होता. नाही सर, फक्त प्रवासांचा विचार करते. क्लायंट क्लायंट बद्दल थोडी माहिती हवी होती. मी विषयाला वळण देण्याचा प्रयत्न केला. राजेश सरांनी एक मंद स्मित केलं, जे खूप काही सांगून जाणार होतं. क्लायंटकडे आपण पोहोचूच, पण त्याआधी मला तुला समजून घ्यायचंय. गेल्या 3 वर्षात ऑफिसच्या 4 भिंतीमध्ये तू फक्त एक मशीन म्हणून काम केलंस. आता आपण एका अशा टप्प्यावर आहोत जिथे मला तुला माणूस म्हणून जाणून घ्यायचं आहे. मी खिडकी बाहेर नजर लावली. बाहेर पावसाचा जोर धरू लागला होता. आमचा रिसॉर्ट एका डोंगराळ भागात होता. निसर्गाच्या कुशीतलं ते ठिकाण अतिशय शांत होतं, पण त्या शांततेत मला एक भीतीदायक अस्वस्थता जाणवत होती. रिसॉर्टवर पोहोचल्यावर आमचे 2 वेगळे रूम्स होते, पण राजेश सरांनी जाताना मला म्हटलं, आज रात्री माझ्या रूमवर काही महत्वाच्या फाईल्स आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. रात्रीची वेळ. मी त्यांच्या रूमवर गेलो तेव्हा तिथे मेणबत्त्या, मंद प्रकाश होता. जिथे ते कॉर्पोरेट बिझनेस सेटअप असायला हवा होता, तिथे रूममध्ये एक रोमॅन्टिक वातावरण होतं. राजेश सर एका काचेच्या पेल्याकडे पाहत होते. मला पाहताच त्यांनी मला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. प्रिया, तुला माहित आहे का, या कंपनीत माझ्या भोवती अनेक लोक आहेत, परंतु माझ्या मनातली गुंतागुंत समजून घेणारा कोणीच नाही. त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या करिअरच्या नाही तर माझ्या स्वभावाच्या, माझ्या लहानपणीच्या आवडीनिवडीच्या गोष्टी काढल्या. सुरुवातीला मी त्यांना रोखलं, पण हळूहळू संवादातून वाहून गेले. तासनतास आम्ही बोलत होतो. त्यांनी माझ्या आयुष्यातल्या दुःखाबद्दल विचारलं तेव्हा माझं मन मोकळं झालं. जेव्हा एखादा कठोर बॉस अचानक तुमच्यासमोर आपली सर्व कवच काढून टाकतो, तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल आदरासोबत एक प्रकारची जवळीक निर्माण होते. त्या रात्री मला उमजलं की राजेश सर हे केवळ बॉस नाही, तर ते खूप मोठ्या मानसिक संघर्षातून जात आहेत. त्यांनी माझा हात धरला. तो स्पर्श आता व्यावसायिक नव्हता, त्यात एक प्रकारची हाताळणी होती. प्रिया, हे प्रमोशन फक्त पद नाही, हे माझं तुझ्यावर असलेलं एक एक प्रकारचं विश्वासाचं प्रतीक आहे. मला अशाच व्यक्तीची गरज आहे जिच्याशी मी माझा विषय शेअर करू शकेल. त्यांचे शब्द माझ्या काळजाला भेटले. मला माहित होतं की हे सर्व योग्य नाही. माझ्या मनातल्या शहाणपणाने मला इशारा दिला की हे एक जाळं आहे, पण माझं हृदय मात्र त्या मायेच्या जाळ्यातून गुरफटत होतं. माझ्या मनातल्या व्यावसायिक ध्येय आणि आता निर्माण झालेलं भावनिक आकर्षण यांच्यात एक मोठा संघर्ष सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा आरशात बघताना मला एक वेगळीच प्रिया दिसली. माझ्या डोळ्यात चमक होती, पण त्यासोबत एक चिंताही होती. ऑफिसमध्ये काम करताना मी कधीच कोणाची इतकी जवळ आली नव्हती, पण राजेश सर मला ओढत होते. ते मला त्यांच्या अशा विश्वात घेऊन जात होते जिथे नियम माझ्यासाठी नव्हते तर माझ्यासाठी बनवले जात होते.
दुपारी आम्ही बाल्कनीत बसलो असताना त्यांनी मला विचारलं, आज तुला कसं वाटतंय? प्रमोशनच्या जवळ आल्यावर भीती वाटते का? सर, भीती कशाची? जर मी पात्र असेल तर प्रमोशन मिळेलच. मी आत्मविश्वासाने म्हणाली. ते माझ्या जवळ आले, इतके जवळ आले की मला त्यांच्या श्वासाची उब जाणवली. पात्रता महत्वाची आहे प्रिया, पण त्या पात्रता मागे असलेल्या भावना समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तू खूप काही गमावलं आहेस आणि आता तुला खूप काही मिळवायचं आहे. मी तुला हे सगळं मिळवून देईल, पण त्या बदल्यात मला तुझा पूर्ण वेळ आणि तुझी साथ हवी आहे. त्यांच्या त्या शब्दात एक प्रकारची अट होती. मी त्यांना काही बोलले नाही, फक्त त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात मला माझ्या करिअरचं स्वप्न दिसत होतं. पण त्याच वेळी एक अशी सावली होती जी मला स- सावध करत होती. या ट्रिपचा पुढचा टप्पा काय असेल, ते मला नक्की काय देऊ इच्छितात. माझं मन आता एका अशा वळणावर होतं जिथून परत मागे जाणं शक्य नव्हतं. दिवस ढळत होता आणि रात्रीचे सावट वाढत होती. त्या रिसॉर्टच्या शांततेत राजेश सरांच्या गोड व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली मी हळूहळू हरवत होती. हे प्रमोशन की भावना, या प्रश्नाचं उत्तर अजूनही अंधारात होतं. माझं हृदय एका बाजूला सांगत होतं की हे चुकीचं आहे, तर माझं करिअर मला सांगत होतं की ही संधी परत मिळणार नाही. या संघर्षात मी एकटीच होती आणि माझ्या समोर होते ते माझे बॉस, जे आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा व्यापू पाहत होते. रिसॉर्टवरचे ते दिवस एखाद्या स्वप्नासारखे भासत होते, पण त्या स्वप्नाला आता वास्तवांची किनार फुटली होती. त्या दिवशी सकाळपासूनच राजेश सर कामात व्यग्र होते. मी त्यांच्या खोली बाहेरून जात असताना त्यांच्या लॅपटॉप उघडाच होता आणि ते बाल्कनीमध्ये फोनवर कोणाशी तरी अत्यंत रागाने बोलत होते. मी फाईल देण्यासाठी आत गेली, पण त्यांच्या रागाच्या आवाजामुळे मी तिथेच थबकली. मला परवा नाही ती प्रिया असावी की दुसरी कोणी, मला रिझल्ट हवा आहे. माझ्या भूतकाळातल्या चुका पुन्हा एकदा माझ्या करिअरचा आड येऊ देणार नाही. त्यांचा आवाज प्रचंड तणावपूर्ण होता. मी तिथे स्तब्ध झाली. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? भूतकाळातील चुका. मी फाईल्स टेबलावर ठेवल्या, पण माझं लक्ष खोलीच्या कपऱ्यात असलेल्या एका जुन्या फोटो फ्रेमकडे गेलं. ती फ्रेम उलटी पडली होती, पण घाईघाईत मी ती हलवली आणि मला त्यातील चेहरा दिसला. माझे पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले. ती स्त्री हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती. माझे डोळे, माझे केस आणि अगदी तीच हास्यरेषा. माझं डोकं चक्रावलं. मला बोड आल्यासारखं झालं. तर ते हे होतं त्या प्रमोशन मागचं खरं कारण. राजेश सर मला प्रमोशन का देत होते? माझ्या हुशारीसाठी की त्यांच्या आयुष्यातील त्या स्त्रीची प्रतिकृती म्हणून? तिने धीर धीर बसत होता म्हणून माझ्या भावनांचा हा खेळ होता. मी केवळ एक सोय होती. रूम मधून बाहेर पडले तेव्हा माझं हृदय एखाद्या यंत्रासारखं धडधडत होतं. मला फसवलं गेलं होतं. माझी भावनिक गुंतवणूक हे त्यांच्यासाठी एक पाटलं किंवा जुना हिशोब पूर्ण करायचं माध्यम होते. मी बागेतल्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. पाऊस आता थांबला होता, पण मनातलं वादळ थांबण्याचं नाव घेत नव्हतं. सकाळी राजेश सर माझ्याकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच ते आत्मविश्वासाचे स्मित होते. प्रिया, तू खूप शांत आहेस. उद्या आपण परत जाणार आहोत आणि त्यानंतर तुझी नियुक्ती अधिकृत होईल. त्यांनी माझं मन वंचित करण्याचा प्रयत्न करत म्हटलं. मी सरळ त्यांच्या डोळ्यात पाहिलं. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? मी त्यांच्या समोर तो फोटो धरला. त्यांच्या चेहऱ्यावरच मी एका क्षणात उठलं. त्यांचा चेहरा फिका पडला. ते काही क्षण गप्प राहिले. त्यांची ती शांतता उत्तर देण्यास पुरेशी होती. ती काव्य आहे, ते हळू आवाजात म्हणाले. माझी पत्नी. आम्ही वेगळे झालो, पण ती आजही माझ्या मनात आहे. प्रिया, तू जेव्हा ऑफिसमध्ये
काम करतेस तेव्हा तुझी कामाची पद्धत, तुझा रागवणारा चेहरा, अगदी तुझा संवाद साधण्याचा लहेजा सगळं तिची आठवण करून देतं. तू प्रमोशनसाठी पात्र आहेस हे सत्य आहे, पण त्याच वेळी मला माझ्या आयुष्यात रिकामी झालेली ती जागा पुन्हा एकदा भरलेली पाहिजे होती. त्यांच्या शब्दांनी माझ्या आत्मसन्मानाचा चक्काचूर केला. मी कोण होते? त्यांच्या पत्नीची एक नक्कल. मी उठले आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. सर, मी तुमची पत्नी नाही, मी प्रिया आहे. माझी स्वतःची एक ओळख आहे. तुम्ही माझ्या महत्वाकांक्षेचा फायदा घेतला आणि माझ्या भावनांची खेळलात. प्रिया थांब, हे सगळं इतकं सोपं नाही. मी तुला वापरत नाहीये. मी तुझ्यामध्ये माझं हरवलेलं सुख शोधतोय. तुला काय वाटतं हे कॉर्पोरेट जग इतकं निर्मळ आहे? प्रत्येक ठिकाणी अशाच काही ना काही अटी असतात. तू माझ्याशी जोडली आहेस तर हे प्रमोशन फक्त सुरुवात आहे. त्यांची ती मालकीची भावना मला अधिकच खोचत होती. पण त्याच वेळी मला जाणवलं की राजेश सर क्रूर नव्हते, तर एका मानसिक व्याधीत आणि भूतकाळाच्या दुःखात अडकले होते. मी माझा राग आवरला आणि अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले, सर, तुम्ही काव्या मॅडमच्या आठवणीत जगताय आणि त्यांना माझ्यात शोधत आहेत. पण मी कधीच काव्य होऊ शकत नाही. तुम्हाला सध्या प्रमोशन देणाऱ्या बॉसची नाही, तर एका चांगल्या मनोपचार तज्ञांची गरज आहे, जे तुम्हाला या मानसिक कोंडीतून बाहेर काढू शकतील. स्वतःचा ताण कमी करा सर, पण त्यासाठी कोणा दुसऱ्याच्या आयुष्याची बळी देऊ नका. त्या रात्री रिसॉर्टचा तो मेणबत्तीचा प्रकाश आता मला अंधार वाटू लागला होता. मी त्यांच्या खोलीत येऊन दरवाजा लावून घेतला. आरशात पाहिलं तर मला माझी स्वतःची प्रतिमा अपरिचित वाटली. मी आता कोणासाठी हे प्रमोशन मिळवत होते? राजेश सरांसाठी, ज्यांना माझ्यात आपली पत्नी दिसायची, की स्वतःसाठी, ज्यांनी आजवर मेहनत घेतली होती? माझ्या डोळ्यात पाणी होते, पण त्यासोबत एक रोष होता. आता निर्णय घेण्याची वेळ आली होती. ऑफिसचे ते पद हवं होतं, पण स्वतःला गहाण ठेवून नाही. मी त्या रात्री निर्णय घेतला. उद्याचा दिवस माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण दिवस ठरणार होता. राजेश सरांचे ते जाळं आता मला तोडायचं होतं. मग त्यासाठी नोकरी गेली तरी चालेल, पण प्रिया म्हणून जगायचं असेल तर हा मुखवटा मला फेकूनच द्यावा लागणार होता. माझ्या मनात फक्त एकच वाक्य घोळत होतं, मी कोणाची सावली नाही, मी स्वतंत्र आहे. आणि या विचारानेच मला त्या रात्री थोडी शांत झोप लागली. पुण्याच्या त्या ऑफिसमध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा होता. रिसॉर्टवरून परत आल्यावर राजेश सरांची माझं बोलणं झालं नव्हतं. ऑफिसमध्ये सगळं प्रमोशनच्या बातमीची वाट पाहत होते. माझी फाईल बोर्डरूम मध्ये तयार झाली होती. फक्त शेवटचा स्वाक्षरीची आणि माझ्या होकाराची गरज होती. मी ऑफिसमध्ये शिरलो तेव्हा वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. राजेश सर त्यांच्या कॅबिन मध्ये बसले होते. मी त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. जणू काही त्यांना खात्री होती की मी शरण घेईन. त्यांनी माझ्या हातात ते महत्वाचं पत्र दिलं. हे घे प्रिया, तुझं नवीन पद आणि मोठी जबाबदारी. आजपासून तू या कंपनीचा एक अविभाज्य भाग आहेस. आता आपण ते जुनं सगळं विसरून एका ताज्या सुरुवातीकडे जाऊ शकतो. बरोबर? त्यांचे डोळे आजही त्या कॅवाच्या शोध घेत होते. त्यांनी माझं प्रमोशन, पगारवाढ आणि सत्तेची स्वप्ने माझ्या डोळ्यासमोर ठेवली होती, पण त्या स्वप्नांच्या मागे काळी सावली होती. एक अशी व्यक्ती ज्याला स्वतःच्या प्रेमापेक्षा स्वतःच्या समाधानाची जास्त काळजी होती. मी त्या पत्राकडे पाहिलं. हजारो रात्रीचा माझा संघर्ष, माझे कष्ट आणि माझी स्वप्ने त्या कागदावर होती. म्हणून मी पेन काढला आणि त्या पत्रावर सही करण्याऐवजी मोठ्या अक्षरात रिक्वेस्ट असं लिहिलं
कॅबिनेटमध्ये स्मशान स्मशान शांतता पसरली. राजेश सरांचे डोळे विस्फारले गेले. प्रिया, तुला माहित आहे का तू काय करतेस? हे फक्त एक प्रमोशन नाकारणं नाही, तर हे तुझं करिअर संपवणारं पाऊल ठरू शकतं. ते ओरडले. त्यांच्या आवाजात राग होता. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहिलं. सर, करिअर संपलं तरी चालेल, पण माझं अस्तित्व संपू देणार नाही. मला हे प्रमोशन नकोय. तुम्ही मला काव्य म्हणून पाहत होता, पण मी प्रिय आहे. माझं हे प्रमोशन म्हणजे माझ्या आत्मसन्मानाचा सौदा होता आणि तो सौदा आज मी रद्द केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अहंकार हळूहळू निवळला. त्यांनी खुर्चीवर पाठ टेकवली आणि एक सुस्कारा सोडला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा बासाचा मुखवटा गळून पडला होता. तिथे फक्त एक हरवलेला माणूस उरला होता. मला वाटलं होतं की तू वेगळी आहेस आणि आज तू ते सिद्ध केलंस. ते हळू आवाजात म्हणाले. प्रिया, तू खरंच खूप धाडशी आहेस. मला काव्याची आठवण झाली होती, पण तू काव्य नाहीस, तू प्रिय आहेस हे मी आज ओळखलं. मी वळ मी वळले आणि कॅबिनच्या बाहेर पडली. माझं हृदय हलके झाले होते. मी ऑफिस सोडलं, पण माझ्यासोबत मी एक मोठा अनुभव घेऊन जात होते. त्या दिवशी मला समजलं, कॉर्पोरेट जगात यश मिळवणं महत्वाचं असतं, पण ते मिळवताना स्वतःची काय किंमत मोजते हे ओळखणं त्याहूनही जास्त महत्वाचं असतं. आज मी एका नव्या कंपनीत आहे, जिथे कोणाची मानसिक जाळ नाही, तर फक्त माझ्या मेहनतीची कदर आहे. राजेश सरांची आठवण येते का? हो, येते. नवीन ऑफिस, नवीन वातावरण आणि सन्मानाची नोकरी. मला वाटलं होतं की मी राजेश सरांच्या त्या मानसिक चक्रव्यूहातून आणि जुन्या आठवणीच्या जाळ्यातून कायमची मुक्त झाली आहे. पण कॉर्पोरेट जगाचे नियम मी समजले होते. त्यांचे छुपे डावपेच अजूनही माझ्या कल्पनेपलीकडेच होते. मी एका मोठ्या संकटातून बाहेर पडली होती खरं, पण त्याहूनही मोठ्या आणि भयानक सस्पेन्सच्या तोंडावर उभी होती. यांची मला फसवणुकीची कल्पना नव्हती. नव्या कंपनीत रुजू होऊन मला जेमतेम महिना झाला असेल. एक दिवस नेहमीप्रमाणे मी माझं काम आवरून निघण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात माझा अधिकृत ईमेल आयडी वर एका अमानिक ईमेल आला. त्यात कोणीही पाहिली नव्हती, फक्त एक ओळ होती. प्रिया, तुला काय वाटलं? तू इथून सहज निघून बाहेर पडलीस. खेळ तर आता सुरू झाला आहे. राजेशने तुला सोडलेलं नाही, त्याने तुझा वापर केलाय. रिसॉर्टवर जे पाहिलं तू फक्त एक मखमली पडदा होता. खरा गेम वेगळाच आहे. सावध राहा. ते वाचून माझ्या हातातील पेन गळून पडला. कपाळावरचे घामाचे थेंब जमा झाले. राजेश सर, त्यांनी माझा वापर केला, पण मी तर प्रमोशन नाकारून राजीनामा देऊन बाहेर पडली होती. मग या ईमेलचा अर्थ काय? मी त्या ईमेलचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण तो नो रिप्लाय डोमेन वरून आलं होतं. मी तो विचार डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण सस्पेन्सची ती पहिली ठेणगी माझ्या मनात पडली होती. त्यानंतरच्या आठवड्यात ऑफिसमध्ये काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. मी ज्या नवीन प्रोजेक्टवर काम करत होते, त्या क्लायंटची गुपिते आणि आमच्या कंपनीची अंतर्गत स्ट्रॅटेजी अचानक लीक होऊ लागल्या. सर्वात आधी धक्कादायक बाब म्हणजे त्या कॅम्प्युटरवरून ही माहिती लीक झाली होती. तो दुसरा कोणाचा नसून माझा स्वतःचा होता. प्रिया, आय एम सॉरी, पण कंपनीच्या सिक्युरिटी टीमला तुझ्या सिस्टीम मधून जुन्या कंपनीच्या डेटाबेसची काही संशयास्पद कनेक्शन सापडली आहेत. आम्ही तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. माझ्या नवीन मॅनेजरच्या गंभीर आवाजात त्यांनी मला सांगितलं. आणि अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत मला सस्पेंड करण्यात आलं. माझं डोकं फिरलं होतं. मी असं काहीच केलं नव्हतं, पण मग पुरावे माझ्या विरोधात होते. मला जाणीव झाली की कोणीतरी मला खूप बुद्धिमत्तेपूर्वक अडकवत होतं. पण कोण? राजेश सर की जुन्या ऑफिस मधलं दुसरं कोणी? त्याच रात्री
माझ्या वैयक्तिक फोनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. जर स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर आज रात्री ठीक 11 वाजता हिंजवडीच्या त्या जुन्या ऑफिसच्या मागच्या गल्लीत असलेल्या द डार्क कॅफेमध्ये ये. तुझी उत्तर तिथं आहेत. भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावनांनी माझ्या मनात काहूर माजवलं होतं. पण स्वतःचा डाग पुसण्यासाठी मला तिथे जाणं भाग होतं. रात्रीचे 11 वाजले होते. पाऊस पुन्हा एकदा हिंजवडीच्या रस्त्यावर कोसळत होता. तो कॅफे अगदी शांत आणि अंधारलेला होता. मी आत गेलो आणि कोपऱ्यातील टेबलावर एका आकृतीला बसलेलं पाहिलं. ती व्यक्ती वळली आणि माझे डोळे विस्फारले. ती दुसरी तिसरी कोणी नसून राजेश सरांची ती कथित मृत किंवा सोडून गेलेली पत्नी काव्या होती. होय, हुबेहूब माझ्यासारखा चेहरा, पण तिच्या डोळ्यात एक असीम भीती आणि तळमळ होती. तू काव्या मॅडम? पण राजेश सरांनी तर सांगितलं होतं की आम्ही वेगळे झालो आणि तो माझ्यात तुला शोधत होता. माझा आवाज थरथरत होता. काव्याने एक भिकारी आणि हताशपणे हात केला. प्रिया, राजेशने तुला जे सांगितलं ते सगळं एक रचलेलं नाटक होतं. रिसर्टवर तो फोटो मुद्दाम उलटा ठेवण्यात आला होता जेणेकरून तुझी नजर तिथे जाईल. तो बाल्कनीत राग, ते फोनवरचं बोलणं, सगळं काही स्क्रिप्टेड होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण का? राजेश सरांनी असं का केलं? मी तर त्यांची एक सामान्य कर्मचारी होती. काव्याने माझ्या जवळ येत माझा हात धरला. तिचा हात बर्फासारखा थंड होता. कारण राजेश सर त्या कोणत्याही मानसिक व्याधीत अडकलेले नाहीत, तर ते कॉर्पोरेट जगातील एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. 3 वर्षापूर्वी माझ्या नावावर त्यांनी कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर शेअर्स ट्रान्सफर केले आणि जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा मला वेळी ठरवून एका फार्म हाऊसवर डांबून ठेवलं. मी तिथून कशीबशी पळाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागली. राजेशला त्याचा हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि तपास यंत्रणाची दिशाभूल करण्यासाठी एका अशा मुलींची गरज होती जिचा चेहरा मोहरा माझ्याशी जुळेल. त्याने गेल्या 3 वर्षापासून तुझ्यावर पाळत ठेवली होती. तुला सिनियर प्रोजेक्ट हेड बनवून तुझ्या नावाने बनावट बँक खाती आणि परदेशी कंपन्या उघडल्या गेल्या आहेत. रिसॉर्टवरील त्या ट्रिपचा मूळ उद्देश तुझ्या नकळत तुझी बायोमेट्रिक चोरणा हा होता. त्याने तुझ्या संमतीने नाही तर तुझ्या नकळत तुझा स्वाभिमान वापरून तुला त्या गुन्ह्यात मुख्य आरोपी बनवला आहे. काव्याने प्रत्येक वाक्य माझ्या कानात एखाद्या बामसारखं रोपलं होतं. ज्याला मी मानसिक संघर्ष समजत होती, ज्याला मी माझा स्वाभिमान जिंकण्याचा अहंकार समजत होते. खरं तर राजेश सरांच्या एका महाभयंकर कटचा भाग होता. मी रिक्वेस्ट केली होतं ते फक्त एक पत्र होतं, पण डिजिटल साक्षऱ्या आणि डॉक्युमेंट्स आधीच तयार होते. माझ्या नवीन ऑफिसमधील डेटा लीक सुद्धा राजेशनेच घडवून आणला होता, जेणेकरून मी कुठेच वाचू नाही. आता आपण काय करायचं? मी भीतीने काव्याला विचारलं. राजेश उद्या रात्री या देशातून कायमचा पडून जाण्याचा तयारीत आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये एक प्रायव्हेट की आणि मुख्य फाईल आहे ज्यामध्ये आपण दोघी निर्दोष आहोत आणि तोच मुख्य गुन्हेगार आहे याचे पुरावे आहेत. ती फाईल मिळवण्यासाठी तुला उद्या रात्री पुन्हा एखादा त्या काचेच्या इमारतीत राजेशच्या कॅबिन मध्ये जावं लागेल, कारण तिथलं एक्सेस कोड अजूनही तुझ्या आयडीवर चालतो. काव्याने प्लॅन सांगितला. तो सस्पेन्स आता पूर्ण टोकाला पोहोचला होता. एका बाजूला पोलीस आणि करिअर संपण्याची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला थेट त्या सिंहाच्या गुहेत शिरून पुरावे आणण्याचं आव्हान होतं. मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता पाऊस आणि वादळांचा फायदा घेत मी जुन्या ऑफिसच्या इमारतीत शिरली. संपूर्ण कॉर्पोरेट बिल्डिंग मध्ये शांतता होती. मी हळूच
राजेश सरांच्या कॅबिनसह डिजिटल लॉक माझ्या जुन्या आयडीने उघडलं. कॅबिनमध्ये तोच मेणबत्त्याचा मंद प्रकाश आणि अस्वस्थ शांतता होती. मी थापा टाकत राजेश सरांच्या मुख्य डेस्ककडे गेलो. लॅपटॉप उघडला. काव्याने दिलेल्या पासवर्डचा वापर करून मी फाईल सर्च करू लागली. पेन ड्राईव्ह मध्ये डेटा कॉपी होत होता. 60%, 70%, 80%. माझी दडदड वाढत होती. तेवढ्यात कॅबिनचा मुख्य दरवाजा खडखड उघडला आणि लाईट चालू झाली होती. मी दचकून मागे पाहिलं तर दारात राजेश सर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचे ते क्रूर, आत्मविश्वासाने भरलेलं हसू होतं. त्यांच्या हातात एक रिव्हॉल्वर होती. प्रिया, मला माहित होतं तू नक्की येणार. राजेश सर अत्यंत शांतपणे चालत माझ्याजवळ आले. तुला काय वाटलं? काव्या तुला भेटली ते निव्वळ योगायोग होता. कॉर्पोरेट जगात योगायोग नसतात, फक्त प्लॅन असतात. माझा श्वास रोखला गेला. म्हणजे काव्य अजूनही माझ्या ताब्यात आहे. प्रिया, तिने तुला जे सांगितलं ते मीच तिला सांगायला लावलं होतं. मला माहित होतं की तू सहजासहजी हा देश सोडणार नाहीस किंवा पोलिसाकडे जाशील. मला तुझा वापर करून शेवटचा आणि सर्वात मोठा फंड ट्रान्सफर करायचा होता, जो या लॅपटॉप मधील फाईल ओपन होताच ट्रिगर होणार होता. तू जशी फाईल डाउनलोड केलीस तसे माझ्या खात्यातून 50 कोटी रुपये परदेशात ट्रान्सफर झाले आणि तेही तुझ्या IP ॲड्रेसवरून. राजेश सर मोठ्याने हसले. तो सस्पेन्स आता एका भयानक वळणावर आला होता. मी पूर्णपणे अडकली होती. मी ज्या फाईलला पुरावा समजत होती तो प्रत्यक्षात राजेश सर शेवटचा गेम होता. आता खेळ संपला आहे. प्रिया, उद्या सकाळी पोलीस तुला या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करतील आणि मी या देशाचा सीमापलीकडे असेल. राजेश सरांनी माझ्या कपाळावर बंदूक ठेवली. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याच वेळी माझ्या मनातला 3 वर्षाचा संघर्ष, माझा स्वाभिमान जागा झाला. मी मरणार तर होतच, पण हार मानू नाही. सर, तुम्ही गोष्ट विसरलात, मी थरथरत पण खंबीर आवाजात म्हणाली. काय? राजेशने उपहासाने विचारलं. तुम्ही मला मागच्या ट्रिपमध्ये म्हणालात ना की मी हुशार आहे आणि मी तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे समजून घेऊ शकते. तुम्ही कॉर्पोरेटचे बॉस असाल सर, पण मी डिजिटल युगाची मुलगी आहे. जेव्हा काव्य मॅडम मला भेटल्या तेव्हाच मला संशय आला होता की एका मोठ्या गुन्हेगाराची पत्नी इतकी सहज कशी काय चटकू शकते. म्हणून मी कॅबिनमध्ये येण्यापूर्वीच माझ्या फोनवरून केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलला लाईव्ह लोकेशन आणि ऑडिओ स्ट्रीमिंग चालू करून सोडलं होतं. तुम्ही आता जे काही बोललात ते सगळं पोलिसांच्या रेकॉर्डवर थेट लाईव्ह गेलं आहे. राजेश सरांचा चेहरा क्षणात पांढरा फटक पडला. त्यांच्या हातातील बंदूक थरथरू लागली. तेवढ्यात कॅबिनच्या काचेच्या खिडक्यांचा भेद घेत मुख्य दारावर तोडत सायबर क्राईम आणि पोलिसांचं पथक आत घुसलं. हँड्स अप राजेश सिंग, तुम्ही चारी बाजूने वेढले गेले आहेत. राजेश सरांच्या हातातील बंदूक खाली पडली. ज्या माणसाने संपूर्ण ऑफिसवर माझ्यावर आणि काव्याच्या हुकुमशाही गाजवली होती तो आज पोलिसांच्या बेड्यांमध्ये झपाट लावला होता. जाता जाता त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात आता मायेची शोध नव्हता, तर पराभवाची विकारी भावना होती. या संपूर्ण घटनेला आता 6 महिने झाले होते. अनेक कोर्टांच्या चक्रातून आणि चौकशीतून मी पूर्णपणे निर्दोष सुटली. काव्यालाही तिचा हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले. आज मी पुन्हा एखाद्या आरशासमोर उभी आहे. माझ्या डोळ्यात आता कोणतीही चिंता नाही, उलट एक दीर्घ शांतता आणि असीम आत्मविश्वास आहे. मी कोणत्याही कॉर्पोरेट खेळांचा मोहरा बनली नाही, तर मी त्या खेळांचे नियम बदलून टाकले. प्रमोशन, पैसा आणि पद या सगळ्यांपेक्षा स्वतःचा स्वाभिमान आणि बुद्धी मोठी असते. हा धडा मी अतिशय महागडी किंमत मोजून शिकली होती, पण आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी फोन उचलला. स्क्रीनवर जे दृश्य दिसलं त्याने माझ्या अंगावर काटा आला. स्क्रीनवर ऑर्थर रोड जुहूच्या समुद्रात बसलेला राजेश सिंग नव्हता, तर तो अतिशय आलिशान लक्झरी यॉटवर बसला होता. त्यांच्या हातात शॅम्पेन होती आणि तो समुद्राच्या लाटाकडे पाहत हसत होता. प्रिया, नमस्कार. ओळखलं का? राजेशचा तो ओळखीचा मखमली आणि अधिकृत आवाज माझ्या कानावर पडला. माझा श्वास रोखला गेला. राजेश सिंग, तू तू तर जेलमध्ये आहेस, पोलिसांच्या ताब्यात आहेस. जेलमध्ये? राजेशने मोठ्याने हसला. तो हसण्याचा आवाज माझ्या छातीत धडधडत करणारा होता. प्रिया, मी तुला आधी सांगितलं होतं की कॉर्पोरेट जग जितकं निर्मळ नाही तेवढं तुला दिसतं. ज्या राजेश सराला पोलिसांनी अटक केली तो माझा हुबेहूब दिसणारा जुळा भाऊ विवेक होता, जो गेल्या अनेक वर्षापासून मानसिक आधारावर होता आणि माझ्यासाठी गुन्हे अंगावर घेणारा मोहरा होता. मी कधीच जेलमध्ये गेलो नव्हतं. त्या रात्री पोलिसांच्या साप्या दरम्यान जो पकडला गेला तो विवेक होता. खरी प्रायव्हेट की आणि 50 कोटी रुपये घेऊन मी कधीच देश सोडून परंगदा झाला आहे. माझं डोकं चक्रावून गेलं. सस्पेन्सचा हा सर्वात मोठा आणि धक्कादायक धक्का होता. आम्ही ज्याला गुन्हेगार समजत होतो तो फक्त एक मुखवटा होता. खरा सूत्रधार अजूनही मोकळा होता आणि तो माझ्यापेक्षा 2 पावले पुढं होता. पण तू मला आता फोन का केलास? तुझा खेळ तर संपला ना? मी स्वतःला सावरत खंबीर आवाजात विचारलं. नाही प्रिया, खेळ आता सुरू झाला आहे. राजेशने कॅमेरा एका बाजूला फिरवला. तिथे समोरच्या खुर्चीवर हातपाय बांधलेल्या अवस्थेत काव्या बेशुद्ध पडली होती. काव्या मॅडम, मी मी ओरडले. काव्याला वाटलं की ती माझ्या तावडीतून सुटली, पण ती विसरली की तिचं संपूर्ण अस्तित्व माझ्या पैशावर अवलंबून आहे. आता एक प्रिया, तू ज्या नवीन कंपनीत CEO म्हणून काम करत आहेस ती कंपनी प्रत्यक्षात माझी शेल कंपनी आहे. मी वेगवेगळ्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून तुझ्या कंपनीत 3000 कोटी रुपयांचा काळा पैसा गुंतवणूक केला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काल रात्री तू त्या अंतिम फायनान्शियल आणि ऑडिट रिपोर्टवर सही केली. त्या रिपोर्टच्या मागच्या डिजिटल कोडमध्ये मी असा फेरबदल केला आहे ज्यामध्ये 3000 कोटींचा घोटाळा तू स्वतः केला आहेस असं सिद्ध होतं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तातडीने लॅपटॉप उघडला आणि ऑडिट फाईल तपासली. राजेश बरोबर बोलत होता. त्या फाईलच्या हिडन लेअरमध्ये माझी डिजिटल स्वाक्षरी एका महाभयंकर मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याशी जोडली गेली होती. तुझ्याकडे फक्त 24 तास आहेस प्रिया. उद्या दुपारी 12 वाजता आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा तुझ्या नवीन ऑफिसवर छापा टाकणार आहे. जर तुला स्वतःला वाचवायचं असेल तर काव्याला जीव हवा असेल तर तुला माझ्या एका अटीची पूर्तता करावी लागेल. राजेश सरने अट ठेवली होती. कोणती अट? गेटवे ऑफ इंडियावरून उद्या सकाळी 8 वाजता एक खासगी बोट निघेल. त्या बोटीत बसून तुला अलिबागच्या माझ्या खासगी बीचवर असलेल्या फार्म हाऊसवर यावं लागेल. तिथे तुला माझ्या नवीन सिस्टीममध्ये लॉग इन करून 3000 कोटी रुपयांचा ट्रान्सफरला कायदेशीर मान्यता द्यावी लागेल. एकदा का तू यावर स्वाक्षरी केलीस की मी तुला आणि काव्याला सोडून देईल. पण जर तू पोलिसांच्या कळवण्याचा प्रयत्न केलास तर काव्य मरेल, शिवाय तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. कारण यावेळी पुरावे इतके पक्के आहेत की आंतरराष्ट्रीय कोर्टही तुला वाचवू शकणार नाही. राजेशने कॉल कट केला. कॅबिनमध्ये पुन्हा एकदा समशान शांतता पसरली. सस्पेन्सचा ढग आता माझ्या डोक्यावर इतके दाट झाले होते की मला श्वास घेणं कठीण झालं होतं. गेल्या वेळी मी पोलिसांची मदत घेतली होती, पण यावेळी राजेशने आधीच पोलिसांचा चकमा दिला होता. आता सिस्टीममध्ये पुरावे माझ्या विरोधात होते. जर मी अलिबागला गेले तर मी राजेशच्या पूर्णपणे ताब्यात जाणार होते आणि जर नाही गेली तर काव्यांचा जीव धोक्यात होता.
मी रात्रभर विचार केला, डोळ्यात पाणी नव्हतं, पण एक तीव्र चिंता होती. राजेशला वाटत होतं की मी एक सामान्य मुलगी आहे, जी तिच्या करिअरसाठी आणि भीतीने त्यांची अटी मान्य करेल. पण तो विसरला होता की मागच्या वेळी मी फक्त माझा स्वाभिमान वाचवला नव्हता, तर कॉर्पोरेट कॉर्पोरेट गुन्ह्यांचे बारकावेही शिकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता गेटवे ऑफ इंडियावर प्रचंड धुकं आणि पाऊस होता. मी काळ्या रंगाचा रेनकोट घालून त्या खाजगी बोटीत बसली. बोटीचं इंजिन सुरू झालं आणि बोट समुद्राच्या लाटावर स्वार होतं. अलिबागच्या दिशेने निघाली. समुद्र पाणी उसळत होतं, जणू माझ्या मनातील वादळांची भीती. ती प्रतिकृती होती. तासाभराने बोट अलिबागच्या एका निर्जन बीचवर पोहोचली. तिथे डोंगराच्या कडेला राजेश ते अफाट कासेचं बीच हाऊस होतं. मी आत प्रवेश केला. हॉलमध्ये राजेश सिंग एका मोठ्या सोफ्यावर बसला होता. त्यांच्या शेजारी 2 सशस्त्र अंगरक्षक उभे होते आणि कोपऱ्यात एका खुर्चीला बांधलेली होती ती आता शुद्धीवर आलेली काव्या. वेलकम प्रिया, मला खात्री होती की तू नक्की येशील. स्वाभिमानाची मुलींना शेवटी वास्तव्यांचा स्वीकार करावाच लागतो. राजेश उठून माझ्या जवळ येत म्हणाला, राजेश, नाटक बंद कर. फाईल कुठे आहे? मी सही करायला तयार आहे. आधी काव्या मॅडमला सोड, मी शांतपणे म्हणाली. राजेशने इशारा केला. एका अंगरक्षकाने माझ्यासमोर लॅपटॉप ठेवला. स्क्रीनवर 3,000 कोटींचा व्यवहार दिसत होता, ज्यावर माझ्या अंतिम मंजुरीची डिजिटल की हवी होती. मी लॅपटॉपच्या समोर बसले. माझे हात कीबोर्डवर चालत होते. काव्याने माझ्याकडे अत्यंत आर्त नजरेने पाहिलं. तिच्या डोळ्यात हे करू नकोस अशी विनवणी होती. पण मी तिच्याकडे पाहून एक मंद स्मित केलं. मी माझी डिजिटल की टाईप केली आणि एक एंटर की दाबायच्या आधी राजेशकडे पाहिलं. राजेश, तुला वाटतंय ना की तू हा खेळ जिंकला आहेस? 100% प्रिया. तू एंटर बटन दाबलंस की मी या जगातील सर्वात श्रीमंत आणि जय काय कॉर्पोरेट किंग बनेन, तो अहंकाराने म्हणाला. किंग नाही राजेश, तू एक हरलेला जुगारी आहेस, मी खंबीर आवाजात म्हणाली आणि एंटर दाबले. पण एंटर दाबताच स्क्रीनवर ट्रान्सफर सक्सेसफुल येण्याऐवजी मोठा लाल रंगाचा फ्लॅश आला. ऑपरेशन ट्रॅप सिस्टीम लॉकडाऊन बाय सीबीआय अँड इंटरपोल. राजेशचे डोळे विस्फारले गेले. हे काय केलं? तू काय केलंस? तो ओरडला. त्याने माझ्यावर बंदूक रोवली. दोन्ही अंग रक्षकी सावध झाले. राजेश, तुम्हाला काय म्हणाला होतास ना की ज्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत ती तुझी शेल कंपनी आहे. पण तू हे विसरलास की त्या शेल कंपनीचे ऑडिट करण्यासाठी सरकारने ज्या चीफ कंप्लायन्स ऑफिसरची नेमणूक केली ती मीच होती. जेव्हा तू विवेक सिंगला जन्मठेप पाठवून परदेशात पडालास तेव्हाच केंद्रीय गुन्हे अन्वेषक विभाग, सीबीआय आणि इंटरपोलने माझ्याशी संपर्क साधला होता. आम्ही गेल्या 4 महिन्यापासून तुला एका मुख्य जाळ्यात आणण्यासाठी चापडा रचत होतो. कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बनचलचल या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. प्लीज एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करून जा. खूप मेहनत लागते स्टोरी बनवायला, लिहायला. धन्यवाद.